तर नमस्कार मंडळी, मी दीपक धाडवे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी शिमगोत्सवाला सुरुवात झाली आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी पालखी म्हणजेच धामणदेवी गावची आई सुकाई झोलाई कालकाई आई ही धामणदेवी येथून साणेवरून धामणदेवी बेलवाडी येथे येणार आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या धामणदेवी गावच्या गावदेवी आईचा हा बेलवाडी इथे आगमन। तर पहिल्या दिवशी पालखी भोईवाडी, नंतर देऊळवाडी, दुसऱ्या दिवशी मधलेवाडी आणि आजचा तिसरा दिवस आहे। ही पालखी आज धामणदेवी बेलवाडी येथे जाणार आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत लोटेगावची ग्रामदेवता आणि धामणदेवी गावची ग्रामदेवता या बहिणींच्या पालखी भेटीचा अनोखा सोहळा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आपण आता जातोय धामणदेवी येथे। धामणदेवी आता इकडे खाली आहे, धामणदेवीची सहान। आणि आता आपण जाणार आहोत सहानेवरती। आणि पालखी इकडूनच आणण्यात येणार आहे। पूर्ण डोंगर आहे, उतार आहे। तर आपण समोर बघतोय ही मुंबईला निघालेली कोकण रेल्वे। याला थोडा उशीर झालेला दिसतोय कारण आता खाली ढोलांचा आवाज येतोय आणि पालखी साणेवरून उठलेली आहे, मोहल्ल्यात आहे आणि तिथून आता पुढे डोंगराच्या पायथ्याला कातळवाडी आहे। आता पालखी कातळवाडी येथे येईल, त्यामुळे आता आपल्याला वरती डोंगरातच थांबायला लागणार आहे। जाऊचल शिमग्याला खांदायो घालय पालखीला। असं जाऊचल शिमग्याला खांदायो घालय पालखीला। खांदायो घालय पालखीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला। खांदायो घालय पालखीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला। असं जाऊचल शिमग्याला खांदायो घालय पालखीला। असं जाऊचल शिमग्याला खांदायो घालय पालखीला। कोकणात बघाय शिमग्या सणी गावान येते चाकर मनी। आनंद दिसतोय साऱ्या मनी, नाचली ती पालखी मनहरपणी। त्यानं भाव मनीचा वळखीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला। भाव मनीचा वळखीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला। असं जाऊ चल शिमग्याला खांदायो घालय पालखीला। असं जाऊ चल शिमग्याला खांदायो घालय पालखीला। पालखी सजली हर फुलानं, गावदेव माझा दिसतोय छान। ढोल ताशा वाजविती आनंदानं, आनंद लुटते थोर लहान। देह चरणी हा माझा अर्पीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला। देह चरणी हा माझा अर्पीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला। असं जाऊ चला शिमग्याला खांदायो घालय पालखीला। असं जाऊ चल शिमग्याला
असं जाऊ चल शिमग्याला खांदा घाला या पालखीला असं जाऊ चल शिमग्याला खांदा घाला या पालखीला खांदा घाला या पालखीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला खांदा घाला या पालखीला तोच चालवी तो गावाच्या मालकीला असं जाऊ चल शिमग्याला खांदा घाला या पालखीला 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 सोन पावली हर्ष भरान ग माय माझी आईने घरान ग सोन पावली हर्ष भरान ग देव माझा आईलाय घरान ग ध्यान देवाचं समद्यावरी नाचवती आवडीन खांद्यावरी ही सजते पालखी हरान ग सोन पावली हर्ष भरान ग माय माझी आईने घरान ग सोन पावली हर्ष भरान ग देव माझा आईलाय घरान ग समद्यामध्ये देव नाचतय शिमग्यामध्ये बसून पालखीत समद्यामध्ये देव नाचतय शिमग्यामध्ये तर मंडळी आत्ता पालखी श्रीदेव काही झोलाई कालकाई आई पालखी ही आता डोंगर चढून धारवाडी येथे आले. धारवाडी बेलवाडीमध्ये जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी आता ही सर्वजण बसले, ती डोंगर चढून सर्वजण जमले म्हणून आता हे बसले. पालखी अजून खाली आहे. पालखीत संध्यामध्ये देव
साऱ्या घरी सुखी करायला संसारी याला नाचविती खांद्यावरी तोच मनाला देऊ भारी काय सांगू मी भक्ती भावात मजा येते फिराया गावात काय सांगू मी भक्ती भावात मजा येते फिराया गावात आनंदाचे क्षण हे असती आनंदाचे क्षण आनंदाचे क्षण हे असती आनंदाचे क्षण असलई भारी माझ्या कोकणचा शिमग्याचा सण असलई भारी आपल्या तर आता पालखी महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूण ही पोलीस चौकी आहे आपल्या हायवेला आता इथे आले आणि आता थोड्या वेळातच पालखी बेलवाडीमध्ये जाणार आहे भगवानाची ओटी भरून माया जाते या दुःख कामधंदा करतास देव संसारी साऱ्या करून माया येते बघाली वर्षान धन्य होती चरण स्पर्शान माया येते बघाली वर्षान धन्य होती चरण स्पर्शान कधी तन मन धन अर्पण हे चरणी तन मन धन अर्पण कधी तन मन धन अर्पण हे चरणी तन मन धन अर्पण असलई भारी माझ्या कोकणचा शिमग्याचा सण असलई भारी आपल्या कोकणचा शिमग्याचा सण रात असो की उन्हाच्या पारात देव येतोय बघाया दारात आतुरते हे मन भेटाया आतुरते हे मन आतुरते हे मन भेटाया आतुरते हे मन असलई भारी माझ्या कोकणचा शिमग्याचा असलई भारी आपल्या कोकणचा शिमग्याचा सण असलई भारी माझ्या कोकणचा शिमग्याचा सण असलई भारी आपल्या कोकणचा शिमग्याचा सण असलई भारी माझ्या कोकणचा शिमग्याचा सण असलई भारी आपल्या कोकणचा शिमग्याचा सण पाऊली हर्ष भरान ग माय माझी आईली घरान ग सोनपावली हर्ष भरान ग देव माझा आईलाय घरान ग ध्यान देवाचं समद्यावरी नाचविती आवडीन खांद्यावरी ही सजते पालखी हरान ग सोन पाऊली हर्ष भरान ग माय माझी आईली घरान ग सोनपावली हर्ष भरान ग देव माझा आईलाय घरान ग बेलवाडी येथे आले आणि आता इथून पालखी पुढे पहिली मंदिरामध्ये जाणार, मंदिरामधून मग
गोवलकर भावकी यांच्या इथे मानासाठी जाणार आणि तिथून मान झाला की नंतर घरं घ्यायला सुरुवात करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईल. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईल.
आज बेलवाडी आणि आज आता म्हणजे आपला इथे रुपयाच्या मध्ये तुझा रोज झालेला आहे आणि पूर्ण जेवण बसलेले आहे आणि बेलवाडी जो मानपान जेवढा जेवण तुला देत आहे त्याप्रमाणे आणि आज पुरी बेलवाडी आणि महिला मंडळ इथपर्यंत तुझी सेवा करतायत तशीच सेवा केली नाही त्याच्यामध्ये तू त्याच्यात भर टाकून आणि अशी त्याला सेवा करायला म्हणजे तुझी करतायत तशी तुझंच आलो त्यांच्या हात ठेवायचा आहे आणि अशी सेवा करून घ्यायची आहे आणि अशीच बेलवाडीला सर्वांना सर्व सुखाची समजायची आहे कुठला का असत काय असत तो बालवाडीमध्ये आहे तुझ्या कामाला ठेवायचा आहे अशीच बेलवाडीला पुरी बेलवाडीला आज तुझ्या पायाशी उभे असेच आनंदाचे दिवस शिवघ्या उत्सवाचं असे दिशी आणि असेच तुझी सेवा करून पालखीचं बसून बाय बाय माझी दाराशी आईले पालखीचं बसून बाय देव माझ्या दाराशी यायलाय. तर मंडळी आता पालखी ही मंदिरातून उठली, मंदिरात पूजा वगैरे झाली आणि आता पालखी जाणार आहे गोवलकर भावकी यांची ते मानासाठी आहे आणि तिथून त्यांचा मान झाला गोवलकर भावकीचा की पुढे पालखी घरं घ्यायला सुरुवात करणार आहे. मंडळी आपण बघतोय या ठिकाणी हा गोवलकर भावकीचा मान आहे आणि पालखी आता इथे बसणार आहे मानावरती. ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि या ठिकाणी गोवलकर भावकीचा मान आहे. मंडळी आपण बघतोय ही गोवलकर भावकी यांच्या देवाची गादी आहे इथे आणि हे देवाचं स्थान म्हणून आता पालखी इथे बसते आणि इथून पालखी पुढे गोवलकर भावकी यांची इथे मानासाठी जाणार आहे. म्हणजे अशी आज समस्त गोवलकर भावकीने सालावरप्रमाणे तुझे इथे गोष्टी बनलेले ती मान करून घे त्यांच्या घरात जरा मुला माणसा शेती वर्ग ते धंद्यामध्ये गोलबोल झाला आणि गोवलकर भावकीला अशीच एकत्र ठेवून वटीच्या वटी मान्य करून घ्यावी. हर हर महादेव. चला चला
येणार ना संध्याकाळी. तर मंडळी आत्ता पालखी गोवलकर भावकी यांच्या इथे मानावर बसले. मान झाला की पुढे घरा घ्यायला सुरुवात होईल. यांच्यातर्फे दोन्ही बहिणीच्या पालखी भेटी सोहळ्यास उपस्थित भाविकांचे हार्दिक स्वागत. आपण आता बघितलं की धामणदेवी गावची श्रीदेवी सुकाई झोलाई कालकाई आई ही सानेवरून धामणदेवी गावातून बेलवाडीमध्ये आले. धामणदेवी बेलवाडीमध्ये आले. त्यानंतर पालखी मंदिरातून मानावरती गेली आणि तिथून आता घरं घ्यायला सुरुवात झाली. मंडळी आपली ही व्हिडिओ इथेच थांबते, पण ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत हा भावा बहिणींच्या भेटीचा अनोखा सोहळा. तर मंडळी आपण ज्या सोहळ्याची वाट बघत होतो तो दोन बहिणींच्या पालखी भेटीचा जो सोहळा होता तो आता आपल्या थोड्या वेळात पार पडणार आहे आणि ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
खांदा युगाला या पालखीला असं जाऊ चल शिमग्याला खांदा युगाला या पालखीला कोकणात बघा या शिमग्या सणी गावान येते चाकर मनी आनंद दिसतोय साऱ्या मनी नाचली ती पालखी मनहर कुणी त्यानं भाव मनीचा वळखीला तोच चालवितो गावाच्या मालकीला भाव मनीचा वळखीला तोच चालवितो गावाच्या मालकीला असं जाऊ चल शिमग्याला खांदा युगाला या पालखीला असं जाऊ चल शिमग्याला खांदा युग